नमस्कार, तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन विषयांचे व्हिडिओ घेऊन येत असते। तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की 90% लोक हे चहा चुकीच्या पद्धतीने बनवतात। तर चहा बनवण्याची योग्य पद्धत काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तसेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त माझा हा चहा बनवण्याचा व्हिडिओ शेअर करा। आपण आता चहा बनवूया। तर प्रथमतः पाणी घ्यायचंय, गॅस पेटवून घ्यायचा, नंतर 1 ते 2 कप ह्यामध्ये पाणी घ्यायचंय। त्यानंतर आलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते असं खिसून घ्यायचं। स्वच्छ धुतलेलं आलं हे चांगलं खिसून असं बऱ्यापैकी आलं, म्हणजे जेवढं आपण पाणी घेतलं, ज्या हिशोबाने आपला चहा बनवायचा आहे त्या हिशोबाने असं आल्याचा एक तुकडा चांगला मोठासा असा खिसून घ्यायचा। आलं चहामध्ये का घालायचं? कारण आल्याने पचन सुधारते। ज्यांना अपचन, पोटदुखी, परत आम्लपित्ताचा त्रास आहे त्यामध्ये आराम मिळतो। तसेच कोणाला उलटी मळमळ होत असेल तर असा आल्याचा चहा केल्यावरती खूप आराम मिळतो। आल्याने उलटी मळमळ थांबते। तसेच आता थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन म्हणजे सर्दी खोकल्याची खूप साथ चालू आहे। तर सर्दी खोकल्यावर पण आलं हे खूप गुणकारी आहे। नंतर अशी थोडीशी दालचिनी पावडर घ्यायची आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकायची ह्याच्यामध्ये। कारण दालचिनी पावडरचा उपयोग असा असतो की दालचिनी पावडर ही शुगरच्या रुग्णांना खूप फायदेशीर असते। त्याच्यामुळे शुगर ही कंट्रोलमध्ये राहते। तसेच घसा दुखायचा, अपचन, गॅस, शरीराची सूज पण दालचिनी पावडरमुळे कमी होते। वजन नियंत्रणात ठेवले जाते। त्यानंतर अशी चहा पावडर घ्यायची ज्याच्यामध्ये ममरी, डस्ट आणि अशी चहाची पानं जी असतात, अशी तिघांचं एकत्रित मिश्रण असलेली अशी चहा पावडर खूप चांगली असते। त्याच्याने खूप स्वाद येतो चहाला। अशी चहा पावडर 1 ते 1.5 चमचा आपण चहामध्ये टाकायची आहे। म्हणजे जशा हिशोबाने आपल्याला चहा करायचा तशी आपण चहा पावडर टाकून घ्यायची। अशा प्रकारे हे मिश्रण जे आलं, दालचिनी पावडर, विलायची पावडर आणि चहाची पावडर हे मिश्रण असं पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मग ते खूप चांगलं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे। त्यानंतर मग असं 1 कप दूध ॲड करायचं आहे। हा असा आमच्याकडे दुधाचा कुकर आहे। याचा खूप फायदा होतो का तर ह्यामुळे दूध उतू जात नाही। जेव्हा दूध उकळायला लागतं त्यावेळेस ह्याच्या शिट्ट्या वाजतात आणि मग आपल्याला समजतं की दूध चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे। कारण माझ्या हातून पण म्हणजे बऱ्याच स्त्रियांच्या हातून हे दूध उतू जातं आणि त्यामुळे गॅसवर डाग वगैरे पडतात। म्हणून ह्या कुकरचा असा खूप फायदा आहे। नंतर चहा असा उकळायला लागला की 2 चमचे साखर ॲड करायची। म्हणजे आपापल्या हिशोबाप्रमाणे, ज्यांना गोड चहा लागतो त्यांनी जरा थोडी जास्त, मी तर कमी गोड चहा पिते म्हणून मी 2 चमचे साखर ॲड केलेली आहे। असा चहा आपला आता हा चांगला उकळलेला आहे। असा चांगल्या पद्धतीने चहा उकळून घ्यायचा। त्याच्यानंतर असा चहा कपामध्ये गाळून घ्यायचा। तर असा आरोग्यदायी चहा पिल्याने आपल्या शरीराला नक्कीच चांगले फायदे होतील। तर तुम्हाला असा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।